महामार्गावर भीषण अपघात, देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 2 ठार 3 जखमी. पहाटेच्या शांत वातावरणात देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळानं अचानक झडप घातली आणि एका आनंदाच्या प्रवासाचं दुःखद रूपांतर शोकांतिकेत झाले. सातारा येथील कोडोली परिसरात राहणारे अशोक निकम हे आपल्या कुटुंबासह अल्टो कारनं तुळजापूर इथं देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र सातारा लातूर रस्त्याजवळील धुळदेव परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार रस्त्यावरील मोठे खड्डे आणि अर्धवट राहिलेल्या कामामुळे वाहन चालवताना नियंत्रण सुटलं. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात गाडी तब्बल 3 वेळा पलटी झाल्याचं सांगितलं जातंय. या अपघातात अशोक निकम आणि त्यांची नात लक्ष्मी निकम यांचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर 4 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे म्हसवड येथील संचित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. पुढील उपचारासाठी त्यांना सातारा सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं असून विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून आतापर्यंत 14 ते 15 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. रस्त्याची दुर्दशा आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जाते. घटनास्थळी म्हसवड पोलीस कॉन्स्टेबल अभिजित बहादुले, कॉन्स्टेबल जगन्नाथ लुबाळ हंगे यांनी तात्काळ धाव घेत पंचनामा सुरू केलाय. ही घटना केवळ अपघात नसून खराब रस्त्यांमुळे होत असलेल्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर असा काळाचा घाला कोसळणं अत्यंत वेदनादायी असून प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये. म्हसवड प्रतिनिधी धनंजय पानसांडे.